विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी गंगाधर हंडे आणि आपल्या सर्वांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. तर मित्रहो, मार्च 2022च्या परीक्षा अगदी जवळ आलेल्या आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव व्हावा. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे. कोणता प्रश्न किती गुणांसाठी विचारला जातो हे विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे यासाठी मी आपल्या चॅनलवर हिंदी त्याचबरोबर इतिहास राज्यशास्त्र या विषयाच्या विविध प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित अपलोड करत आहोत. त्यामुळे आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर मित्रहो, यापूर्वी आपण या चॅनलवर इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या 4 सराव प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित अपलोड केलेल्या आहेत. आज आपण या व्हिडिओमार्फत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5 इतिहास राज्यशास्त्र ही उत्तरासहित आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. तर सुरू करूया. सराव प्रश्नपत्रिका 5 उत्तरासहित. त्यामधील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी विचारलेला असेल आणि यामध्ये 3 विधाने असतील. त्यापैकी पहिले जे विधान ते म्हणजे हिस्ट्री हा शब्द टिंबटिंब भाषेतील आहे. यासाठी पर्याय अ जर्मन, ब भारतीय, क ग्रीक आणि ड यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क ग्रीक. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले. तर यासाठी पर्याय अ दिल्ली, ब हडप्पा, क ऊर आणि ड कोलकाता. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क ऊर. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे मराठी भाषेतील टिंबटिंब हे पहिले नियतकालिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. यासाठी पर्याय अ दिग्दर्शन, ब दर्पण, क प्रभाकर आणि ड ज्ञानोदय. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ दिग्दर्शन. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा. हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल. यामध्ये 3 गट दिले जातील. त्यापैकी पहिला जो गट आहे त्यामध्ये नंबर 1 प्रभाकर फ्रेंच बंडाचा इतिहास, त्यानंतर 2 इंदू प्रकाश विधवा विवाहाचा पुरस्कार, त्यानंतर 3 दीनबंधू टेलिग्राफ यंत्राची माहिती आणि 4 केसरी सामाजिक राजकीय प्रश्नांना वाचा फोडणारे लिखाण. तर यापैकी चुकीची जी जोडी आहे ती म्हणजे दीनबंधू टेलिग्राफ यंत्राची माहिती. त्यानंतर दुसरा जो गट आहे तो म्हणजे त्यामध्ये 1 द राईज ऑफ द मराठा पॉवर न्यायमूर्ती म गो रानडे, त्यानंतर 2 मराठ्यांच्या इतिहासाची साधने विष्णुशास्त्री चिपळूणकर, त्यानंतर 3 मराठ्यांची रियासत गोविंद सखाराम सरदेसाई आणि 4 गुलामगिरी महात्मा फुले. तर यापैकी चुकीची जोडी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 2 मराठ्यांच्या इतिहासाची साधने विष्णुशास्त्री चिपळूणकर. त्यानंतर तिसरा जो गट आहे त्यामध्ये 1 मल्लविद्यागुरू बाळभट देवधर, 2 हॉकीचे जादूगार मिल्खा सिंग, त्यानंतर 3 पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा मेरी कोम आणि 4 पहिल्या भारतीय महिला कुस्तीगीर फोगट भगिनी. तर यापैकी चुकीची जी जोडी आहे ती म्हणजे हॉकीचे जादूगार मिल्खा सिंग. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेली संकल्पनाचित्र पूर्ण करा. तर यामध्ये 3 संकल्पनाचित्र दिली जातील. त्यापैकी आपणास 2 संकल्पनाचित्र सोडवायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिले जे संकल्पनाचित्र आहे ते म्हणजे युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. तर याचे उत्तर आहे 1 रेने देकार्त, 2 जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल, त्यानंतर 3 हॉल्टियर आणि चौथे जे विचारवंत आहेत युरोपातील ते म्हणजे लिओपोल्ड व्हॅन रांके. त्यानंतर दुसरे जे संकल्पनाचित्र आहे ते आपण पाहू. दुसरे संकल्पनाचित्र आहे कोशांचे प्रकार. तर कोशांचे 4 प्रकार, त्यापैकी 1 शब्दकोश, त्यानंतर 2 विश्वकोश, त्यानंतर 3 कोश सदृश्य वाङ्मय आणि चौथा जो कोशाचा प्रकार आहे तो म्हणजे सूची वाङ्मय. त्यानंतर तिसरे जे संकल्पनाचित्र आहे
त्यामध्ये वर्तमानपत्र व त्यांचे संपादक, या ठिकाणी आपणास 4 वर्तमानपत्र दिलेले आहेत. आपणास त्याचे संपादक लिहायचे आहेत. त्यामध्ये नंबर 1 प्रभाकर हे जे वर्तमानपत्र आहे याचे संपादक आहेत भाऊ महाजन. त्यानंतर दुसरे जे वर्तमानपत्र आहे दर्पण, याचे संपादक आहेत बाळशास्त्री जांभेकर. नंतर तिसरे जे वर्तमानपत्र आहे दीनबंधू, त्याचे संपादक आहेत कृष्णराव भालेकर. आणि केसरी याचे जे संपादक आहेत ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. कोणत्या 2 टिपा आपणास लिहायच्या आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिली जी टिप आहे ती म्हणजे उपयोजित इतिहास. तर याचे उत्तर 1. एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. 2. इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. त्यानंतर 3. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यातही सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. त्यानंतर 4. इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते. त्यानंतर दुसरी जी टीप आहे ती म्हणजे प्रसार माध्यमांची आवश्यकता. तर याचे उत्तर प्रसार माध्यमांची पुढील कारणांसाठी आवश्यकता असते. त्यामध्ये 1. प्रसार माध्यमामुळे जग अगदी जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचविण्यासाठी प्रसार माध्यमांची गरज असते. त्यानंतर 2. प्रसार माध्यमामुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. माहितीची देवाणघेवाण होते. अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो. त्यानंतर 3. प्रसार माध्यमाद्वारे मनोरंजन होते. तसेच शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचविली जाते. आणि 4था जो प्रसार माध्यमाची आवश्यकता आहे ती म्हणजे प्रसार माध्यमामुळे लोकशाही अधिक सुदृढ होते, म्हणून प्रसार माध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतर तिसरी जी टीप आहे ती म्हणजे खेळ आणि चित्रपट. तर याचे उत्तर 1. पूर्वीच्या चित्रपटामधून नायक नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळाची दृश्य दाखविली जात असत. 2. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी, इंग्रजी चित्रपट निघाले आहेत. लगान, दंगल असे क्रिकेट, कुस्ती खेळाशी संबंधित चित्रपट निघालेले आहेत. त्यानंतर 3. मेरी कोम, फोगट भगिनी या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत. त्यानंतर 4. प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवरही चित्रपट निघाले. एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मूकपटापासून आजपर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधाने आपणास सहकारण स्पष्ट करायची आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा आहे. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. तर याचे उत्तर मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्त्वपूर्ण भौतिक साधन आहे. त्यामध्ये 1. खेळण्यामुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात. त्यानंतर 2. मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्याच्या रचनेचा अभ्यास होतो. त्यानंतर 3. उत्खननात पॉम्पेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तदंती भावलीवरून भारत व रोम यांचा प्राचीन संबंधावर प्रकाश पडतो. त्यानंतर 4. मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यावरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान याची माहिती होते, म्हणून खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील विविध प्रकल्पामुळे व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तर याचे उत्तर
उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात संग्रहालय, अभिलेखागारे, पर्यटन, मनोरंजन इत्यादी विविध प्रकल्प येतात आणि या प्रकल्पामुळे व्यवसायाच्या पुढील संधी आपणास उपलब्ध होतात. त्यामध्ये 1. पुरातत्वज्ञ, कायदेतज्ञ, सचिव, व्यवस्थापक, संचालक, ग्रंथपाल इत्यादी अधिकार पदांच्या संधी आपणास उपलब्ध होतात. त्यानंतर 2. इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, अभ्यासक, संशोधक, स्थापत्य विशारद असे तज्ज्ञ लोक. त्यानंतर 3. रंगकर्मी, छायाचित्रकार, वास्तुरक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, छायाचित्रण तज्ज्ञ असे तंत्रकर्मी. त्यानंतर 4. पर्यटक मार्गदर्शक, निवास व भोजन व्यवस्था, मनोरंजनाची साधने इत्यादी व्यवसाय करणारे व्यावसायिक. अशा प्रकारे उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील विविध प्रकल्पामुळे अनेक व्यावसायिक संधी आपणास उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. तर याचे उत्तर 1. मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत चुकीची ठरवली. त्यानंतर 2. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतराचे बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. त्यानंतर 3. फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न 4 जो आहे तो म्हणजे पुढील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 गुणांचा आहे आणि त्यासाठी आपण 9व्या प्रकरणातील उतारा निवडलेला आहे. हा जो उतारा आहे या उतार्यावर कोणकोणते प्रश्न आहेत ते आपण पाहूया. यामध्ये 3 प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे कोणाच्या स्मरणार्थ वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तर याचे उत्तर आहे प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीच्या स्मरणार्थ हे वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दुसरे जे विधान आहे, दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे संग्रहालयाची वास्तू कोणत्या शैलीत बांधलेली आहे. तर याचे उत्तर संग्रहालयाची वास्तू इंडो-गोथिक शैलीत बांधलेली आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी आपणास इसवी सन दिलेले आहे आणि या इसवी सणाला घडलेले कार्य आपणास लिहायचे आहे. पहिला आहे इसवी सन 1905. तर 1905 साली घडलेले कार्य म्हणजे संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली. आणि त्यानंतर दुसऱ्या इसवी सन 1998. तर यामध्ये संग्रहालयाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असे ठेवण्यात आले. त्यानंतर प्रश्न 5 जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते 2 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत. हा प्रश्न दीर्घ उत्तरे असून हा प्रश्न 6 गुणांसाठी विचारलेला आहे. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे मैदानी खेळ व बैठे खेळ यातील फरक. पहिला प्रश्न आपणास लिहायचा आहे मैदानी खेळ आणि बैठे खेळ यातील काय फरक आहे. तर त्यातील फरक आपण सुरुवातीला मैदानी खेळ आणि त्यानंतर बैठे खेळ. तर मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात. तर बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात, मोकळ्या जागेत, पारावर कुठेही खेळता येतात. त्यानंतर दुसरा जो फरक आहे तो म्हणजे मैदानी खेळासाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते. बैठ्या खेळात तुलनेने कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते. त्यानंतर तिसरा जो फरक आहे तो म्हणजे मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज असते. या खेळांना शारीरिक क्षमतेची व शक्तीची गरज नसते. त्यानंतर चौथा जो फरक आहे तो म्हणजे शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळात थकवा लवकर येतो. शक्तीची गरज नसल्याने या खेळात थकवा लवकर येत नाही. त्यानंतर 5वा जो फरक आहे तो म्हणजे मैदानी खेळात थरारकता, रोमांच असतो, आनंदही अधिक मिळतो. मात्र बैठे खेळात थरारकता नसते, रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो. त्यानंतर 6वा जो फरक आहे तो म्हणजे मैदानी खेळात शारीरिक कौशल्याची
गरज असल्याने प्रशिक्षणाची सरावाची गरज असते. मात्र बैठे खेळांना शारीरिक कौशल्याची गरज नसल्याने प्रशिक्षण व सरावाची गरज तितकीशी नसते. आणि 7वा जो फरक आहे तो म्हणजे मैदानी खेळामध्ये कबड्डी, हॉकी, खो खो, क्रिकेट असे देशी विदेशी खेळांचा समावेश होतो. तर बैठे खेळात बुद्धिबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी खेळांचा समावेश होतो. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाचे कोणते 3 प्रकार स्पष्ट करा. तर याचे उत्तर, पर्यटनाचे अनेक प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. त्यातील प्रमुख 3 प्रकार, त्यामध्ये एक ऐतिहासिक पर्यटन. तर ऐतिहासिक पर्यटन म्हणजे पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अतूट आहे, म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचे स्मारके, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यासारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात. जगभरात असे ऐतिहासिक पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यानंतर पर्यटनाचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे भौगोलिक पर्यटन. तर यामध्ये अभयारण्य, समुद्रकिनारे, नद्यांचे संगम, लोणारसारखी उल्कापातांनी निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतरांगा व अभयारण्य हे प्रत्यक्ष देशाचे वैभव असते. निसर्गराजीत राहायला, निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडते. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यासाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय. त्यानंतर पर्यटनाचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटन. तर आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोयीमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळालेली आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर याचे उत्तर, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक मुख्य प्रवाह आहे. त्यामध्ये एक मार्क्सवाद वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर 2 मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. त्यानंतर 3 प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. त्यानंतर 4 मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलाचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो. त्यानंतर प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे शेतकरी चळवळीची टिंबटिंब ही प्रमुख मागणी आहे. त्यासाठी पर्याय अ, वन जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा, ब, शेतमालाला योग्य भाव मिळावा, क, ग्राहकांचे संरक्षण करणे आणि ड, धरणे बांधावीत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, शेतमालाला योग्य भाव मिळावा. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली. यासाठी पर्याय अ 1978, ब 1980, क 1988 आणि ड 1998. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 1998. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण लिहा.
कोणती 2 विधाने आपणास लिहायची आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. त्यानंतर 2 एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. त्यानंतर 3 निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्यांचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागी पोटनिवडणुका घेतो. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. तर याचे उत्तर हे विधान चूक आहे. कारण 1 भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षाच्या मान्यतेचे निकष निश्चित करून राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो. 2 संसद आणि विधिमंडळात मिळालेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी या अटीत समावेश होतो. त्यानंतर 3 शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो पंजाब राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे तर प्रादेशिक पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे हे विधान चूक आहे. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे लोकशाहीमध्ये चळवळीला फार महत्त्व असते. हे विधान बरोबर आहे. कारण सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात. 2 सामाजिक प्रश्नासंदर्भातील सर्व माहिती कार्यकर्ते शासनाला देत असतात. आंदोलनातील चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावी लागते. त्यानंतर 4 शासनाच्या निर्णयांना धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो. म्हणून लोकशाहीमध्ये चळवळीला फार महत्त्व असते. त्यानंतर प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना आपणास स्पष्ट करायची आहे. हा प्रश्न 2 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे ती म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. तर याचे उत्तर 1 देशाच्या सत्तेचे अनेक प्रकारे विभाजन होणे म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण होय. 2 हुकुमशाही आणि लष्करशाही सत्ता एका व्यक्तीच्या किंवा गटाच्या हाती केंद्रित झालेली असते. त्यानंतर 3 लोकशाही व्यवस्थित मात्र सत्तेचे केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक शासन संस्था यात विभाजन होते. सत्तेचे विकेंद्रीकरण होणे हा लोकशाहीचा गाभा असतो. 4 लोकशाही विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. तसेच सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याची अनेक संधी मिळते आणि खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात येते. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे राष्ट्रीय पक्ष. तर याचे उत्तर राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवलेले आहेत. त्यामध्ये 1 किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा 2 आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागेपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक असते. त्यानंतर 3 किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणते एक संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिले जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे निवडणूक आयोगाचे कार्य. तर निवडणूक आयोगाचे कार्य पहिला आहे मतदारसंघाची निर्मिती करणे. दुसरं कार्य आहे निवडणुका घोषित करणे. तिसरं कार्य आहे मतदानाची व्यवस्था करणे. आणि चौथं जे कार्य आहे ते म्हणजे मतमोजणी व निकाल जाहीर करणे. त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे भारतातील प्रादेशिक पक्ष. तर याचे उत्तर आहे 1
शिवसेना, दुसरा आहे शिरोमणी अकाली दल, तिसरा आहे आसाम गण परिषद आणि चौथा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे. हा प्रश्न 2 गुणांचा असेल. त्यामध्ये एक आहे तो म्हणजे भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. तर भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप, त्याचे उत्तर: 1. स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणामुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता. 2. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यासारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले. किसान सभेसारख्या संघटना स्थापन झाल्या. त्यानंतर 3. स्वातंत्र्योत्तर काळात कुळ कायद्यासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या. हरित क्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही. त्यानंतर 4. शेतीमालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर याचे उत्तर: राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये 1. निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते. त्यानंतर 2. प्रत्येक राजकीय पक्षांची विशिष्ट विचारसरणी व धोरणे असतात. त्यानंतर 3. आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असतो. त्यानंतर 4. निवडणुकीत बहुमत मिळणारा पक्ष सत्ताधारी बनतो, तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करत असतात. आणि 5. राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रहो, अशा प्रकारे आज आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची सराव प्रश्नपत्रिका 5 आपण उत्तरासहित अभ्यासलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.